तुमच्या आयुष्यामध्ये मनाजोगता पार्टनर मिळवण्यासाठी तुम्ही डेटिंगचा सहारा घेत आहात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं, यासंबंधी मार्गदर्शन करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्याकडे कोचिंगसाठी ज्या स्त्रिया येतात, त्या खूप जास्त करियर ओरिएंटेड, वेल ट्रॅव्हल्ड, वेल रेड, सेल्फ अवेअर अशा असतात. आणि अशा वेळेला लग्नासारखा निर्णय त्या खूप सिरियसली घेतात. तो निर्णय त्यांना आई-वडिलांनी घेतलेला नको असतो आणि त्याकरताच त्या डेटिंगचा सहारा घेतात. आणि मला असं वाटतं नथिंग रॉंग इन दॅट, राइट? परिचयोत्तर विवाह जर आपण करणार असू, तर व्हाय नॉट? राइट? सो याकरताच मी तुम्हाला या व्हिडिओमधनं काही सॉलिड स्ट्रॅटेजीज शेअर करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला तुमची डेटिंगची प्रोसेस स्पीड अप करण्यासाठी होणार आहे आणि प्लेजरेबल करण्यासाठी होणार आहे आणि लवकरात लवकर रेकॉर्ड टाईममध्ये तुम्हाला तुमचा मनाजोगता पार्टनर मिळेल, याकरता ह्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहेत. ठीक? या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी शेअर करणार आहे, त्या गोष्टी एक्सक्लुझिव्हली माझ्या कोचिंग क्लायंट्सनी माझ्याबरोबर त्यांच्या एक्सपिरियन्सेस जे शेअर केलेले आहेत, त्याबद्दलच्या आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट मी स्वतः माझ्या नवऱ्याला लग्नाआधी 10 वर्ष डेट केलेलं आहे आणि त्यानंतर आय एम मॅरिड सिन्स 17 इयर्स. टू बी प्रिसाइज हॅपीली मॅरिड, ओके, सिन्स 17 इयर्स. आणि माझ्या क्लायंट्सच्या अनुभवांवर आधारित असा हा व्हिडिओ असणार आहे. या स्ट्रॅटेजीज तुम्हाला नक्की फायदा करतील आणि त्यामुळे तुमचा प्रोसेस सगळा खूप जास्त प्लेजरेबल होणार. या सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हॅव एन इंटेन्शन. डेटिंग करताना आपल्याला क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. हे मी का सांगते, कारण माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये 30शीतल्या, 40शीतल्या, 50शीतल्या, 60शीतल्या अशा विविध वयोगटातल्या स्त्रियांना मी कोच केलेलं आहे आणि त्या डेटिंग करताना त्यांना आयुष्याकडून वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यांच्या पार्टनरकडून त्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. तर एक्झॅक्टली तुम्हाला डेटिंग का हवं आहे, का तुम्ही करत आहात, ते इंटेन्शन तुमचं क्लिअर असणं स्वतःशी, हे खूप जास्त महत्वाचं आहे. सो ते इंटेन्शन तुम्हाला स्वतः करता लिहून काढायचं आणि स्वतः त्याच्याशी प्रामाणिक राहायचं आहे. ओके. सो म्हणजे 30शीतल्या स्त्रियांना मी म्हणते ना, की तुम्ही डेट का करत आहात? पार्टनर तुम्हाला का हवा आहे? तर त्या म्हणतात, की मला लग्न करायचंय, मला मुलं हवी आहेत. अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं असतं. ज्या 40-45 मध्ये आहेत, ज्या ऑलरेडी समजा डिव्होर्स्ड आहेत, त्यांना ऑलरेडी मुलं आहेत, तर त्यांचं म्हणणं असतं, की मला लग्न करायचंय आणि मला एक स्टेबल पार्टनर हवा आहे, जो मला फायनान्शियली सपोर्ट करू शकेल, मला इमोशनली सपोर्ट करू शकेल, असा व्यक्ती मला हवा आहे. राइट? एका 55 वर्षाच्या एका स्त्रीशी मी 2-3 दिवसापूर्वी बोलत होते आणि तिला मी विचारलं, "तुम्हाला पार्टनर का हवा आहे?" तर ती म्हणाली, की "मैथिली, माझ्याकडे स्वतःचं घर आहे. माझी मुलं पण आता मोठी आहेत. आय एम डिव्होर्सी ऑलरेडी आणि माझ्याकडे आता सगळं आहे, स्टेबल आहे सगळं माझ्याकडे. सो मला फक्त पार्टनर माझ्या आयुष्यामध्ये कंपॅनियनशिपसाठी हवा आहे. जो माझ्याबरोबर संगीत, नाटक अशा अशा कलेचा आस्वाद घेऊ शकेल, माझ्याबरोबर वर्ल्ड ट्रॅव्हल करू शकेल, असा पार्टनर मला हवा आहे. सो मला काही लग्न-बिग्न करायचं नाहीये आता. तो एक्सपिरियन्स मी घेतला आणि आता मला फक्त लिव्ह इन मध्ये पार्टनर हवा आहे किंवा ॲज अ फ्रेंड अशी रिलेशनशिप पण मला चालणार आहे. सो प्रत्येकाला डेटिंगमधनं काय हवंय हे वेगवेगळं असू शकतं आणि नथिंग रॉंग इन दॅट, राइट? देअर इज नथिंग राइट अँड रॉंग. सो तुम्हाला काय हवं आहे याची क्लॅरिटी तुम्हाला स्वतःला द्यायची आहे. सो ती क्लॅरिटी तुम्ही दिलीत, की तुम्हाला तुमचा फोकस ना लेझर फोकस होणार आहे आणि यू विल नॉट एन्टँगल्ड विथ टाईम वेस्टर्स, राइट? सो त्याकरता तुम्हाला इंटेन्शन स्वतःसाठी क्लिअर करायचं आहे आणि हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऑल द कॉन्सिक्वेन्सेस. कारण ज्यावेळेला आपण असं म्हणतो, की मला फक्त लिव्ह इनमध्ये राहायचं आहे, त्याचेही काही फायदे तोटे आहेत. लग्न करायचंय त्याचेही काही फायदे तोटे आहेत. सो हॅव क्लॅरिटी आणि जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. दॅट इज नंबर 1 थिंग इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नंबर 2 म्हणजे तुमचे नॉन निगोशिएबल्स काय आहेत, त्याबद्दल तुम्हाला अवेअर व्हायचं आहे. आता नॉन निगोशिएबल म्हणजे काय? तर प्रत्येकाचे लव्ह रूल्स असतात, की हे मला चालणार, हे मला चालणार नाही, असं काहीतरी. सो ते तुमच्यासाठी काय आहे? ते खूप जास्त महत्वाचं. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला स्मोकिंग करणारा पार्टनर अजिबात नको आहे. सो दॅट इज युअर नॉन निगोशिएबल. ओके. तो तुमचा लव्ह रूल आहे. सो त्याबद्दल तुम्हाला
क्लॅरिटी स्वतःला द्यायची की मला हे नको आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी स्मोकर लोकांना फिल्टर आउट केलेलं आहे, राईट? किंवा तुमच्यासाठी एखादा नॉन निगोशिएबल असू शकतो की मला माझ्याच जातीतला, माझ्याच धर्मातला नवरा हवा आहे, पार्टनर हवा आहे. सो दॅट इज युअर नॉन निगोशिएबल. किंवा मला असा नवरा हवा आहे की ज्याला खूप क्लोज मैत्रिणी असलेल्या नको आहेत मला. दॅट वॉज माय नॉन निगोशिएबल. सो हा अशा पद्धतीचा नवरा मला नको की ज्याच्या खूप मैत्रिणी आहेत आणि खूप जास्त हा हा ही त्याचं चाललंय त्यांच्याबरोबर. सो असंही तुमचा नॉन निगोशिएबल असू शकतो. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल्स. सो तुमचा नॉन निगोशिएबल एक्झॅक्टली काय आहे? त्याची क्लॅरिटी तुम्हाला घ्यायची आहे. व्हॉट आर युअर नॉन निगोशिएबल्स ते तुम्हाला एका कागदावर लिहून काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला फिल्टर आउट करता येतील मॅचेस किंवा एखाद्या व्यक्तीशी भेटल्यावर तुम्हाला ती व्यक्ती काय सांगते आहे त्याच्यातनं तुम्हाला तुमचे नॉन निगोशिएबल एकदा कळले की यू विल बी व्हेरी क्लिअर who you are dating with. Okay. So that is very important. That is number 2. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे बी अवेअर अबाउट युअर बाउंड्रीज. तुमच्या सीमारेषा तुम्हाला निश्चित करायच्या आहेत. डेटिंग इज लाईक इट्स अ प्ले. ओके, एक खेळ आहे. आणि या खेळामध्ये तुम्हाला तुमच्या सीमारेषा माहिती नसतील तर तुम्ही फसवल्या जाऊ शकता किंवा ते तुमच्यासाठी खूप जास्त रिस्की पण होऊ शकतं. त्यामुळे त्या सीमारेषा तुम्हाला तुमच्यासाठी निश्चित करायच्या आहेत. आणि सीमारेषा ह्या दुसऱ्या व्यक्तीला पुश अवे करण्यासाठी नाहीये. दुसऱ्या व्यक्तीशी त्याचा काहीच संबंध नाहीये. त्या आपल्या संरक्षणासाठी आहेत. आणि हे लक्षात ठेवून तुम्हाला स्वतःसाठी सीमारेषा आखायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही डेटवर गेला आहात आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीने विचारलं तुम्हाला की लेट्स हॅव सेल्फी टुगेदर आणि तुम्हाला जर मनात वाटलं की ना 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 या अनोळखी माणसाबरोबर मी सेल्फी काढल्यावर त्याचा वापर कसा कुठे कधी करेल हा माहिती नाही आणि तुम्हाला आतून उत्तर आलं की नाही नाही मला हे करायचं नाही. सो बी वोकल अबाउट इट आणि सांगा हॅव अ डायलॉग आणि त्या व्यक्तीला सांगा की नाही 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 आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दॅट. सिम्पल. किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं तुमचं सोशल मीडिया हँडल शेअर कर आणि लगेच फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पण काही जण डेस्परेटली पाठवतात. सो ती रिक्वेस्ट तुम्हाला ऍक्सेप्ट करायलाच हवी असं नाहीये. सो ते तुम्ही स्वतःला फोर्स करू नका असं काही करण्यासाठी. तर तुम्हाला आतून वाटलं की नाही जोपर्यंत या व्यक्तीला मी माझ्या इनर सर्कलमध्ये इन्व्हाइट करत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती एलिजिबल नाहीये माझा सोशल मीडिया बघण्यासाठी, राइट? कारण तुमचे पर्सनल फोटोग्राफ्स, तुमचे पर्सनल जे काही गोष्टी असतील, त्या का म्हणून एका अनोळखी व्यक्तीला तुम्ही सांगणार? जोपर्यंत त्या व्यक्तीला तुम्ही तो अधिकार देते, तो तेवढं तुमचं क्लोजनेस नाहीये, तोपर्यंत व्हाय यू विल इन्व्हाइट दॅट पर्सन, राइट? सो तुम्हाला जर वाटलं नाही मला एखाद्या व्यक्तीला माझं सोशल मीडिया हँडल शेअर करायचंय किंवा नाही तो ऍक्सेस द्यायचा आहे, परफेक्टली ओके, युअर कॉल. सो तुम्ही त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका किंवा त्या व्यक्तीने समोरून विचारलं तरी यू कॅन डॉच द क्वेश्चन की ना ना मी एवढं काही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसते. सो व्हॉट अबाउट यू तू सोशल मीडिया किती वापरतोस असं काहीतरी क्वेश्चनलाच बगल देऊन तुम्ही काहीतरी स्वतःचा वरचा स्पॉटलाईट स्वतःवर ती हटवून त्या व्यक्तीवरती टाकू शकता. असंही तुम्ही स्मार्टली करू शकता, राईट? दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल टच याबद्दल आपल्याला खूप जास्त सजग राहायचं आहे. कारण डेटिंग फील्डमध्ये, डेटिंग ॲप्सवरती अनेक लोक असे असतात, की जे नॉन सीरियस क्राउड आहेत. सो ते आपल्याला फिल्टर आउट करता आलं पाहिजे. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला अननेसेसरीली विदाऊट तुमच्या परमिशन टच करते आहे. सो रन. ओके. मी तर म्हणेन अशा व्यक्तीपासून पळा. दीज पीपल आर फुल ऑफ लस्ट. सो प्लीज रन अवे फ्रॉम सच पीपल. जे तुमच्या परमिशन शिवाय तुम्हाला हात लावून बघता आहेत किंवा उगाचच जास्त असं खूप कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. ज्या कॉम्प्लिमेंट्स म्हणजे तुमच्या शरीरासंबंधी आहेत, की यू हॅव गॉट नाईस फिगर किंवा तुम्ही स्वतःला खूप छान मेंटेन केलंय याव-त्याव. सो दॅट शोज लो क्लास ॲटिट्यूड. सो त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीला लगेच स्पॉट करू शकता, की अशी व्यक्ती तिचं इंटेन्शन बरोबर नाहीये. सो ऑफकोर्स तुम्ही कॉम्प्लिमेंट्स जर एखादा हेल्दी मॅस्क्युलिन पुरुष जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो आहे, तर तो कशा पद्धतीने देईल तर यू लुक ग्रेट इन दिस ड्रेस असं. पण जर एखादी व्यक्ती तुमच्या बॉडीशी ऑब्जेक्टिफाय करून काहीतरी कॉम्प्लिमेंट देते आहे, सो दॅट इज रेड फ्लॅग. ओके. सो अशा तुम्ही बाउंडरीज स्वतःसाठी आखून ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला अननेसेसरी ट्रबल पासून वाचवू शकता. राईट? सो त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सीमारेषा आखणं फार जास्त गरजेचं आहे डेटिंग करताना स्पेशली.
सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फोर्थ थिंग इज सिक्युरिटी. ही आपली अपमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे ना डेटिंग करताना. कारण तुम्ही एखाद्या ॲपवरनं एखाद्या अनोळखी व्यक्तीला जेव्हा भेटायला जात आहात, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नाहीये ना. त्यामुळे त्या व्यक्तीला भेटताना तुम्ही अशाच ठिकाणी भेटा जिथे थोडी गजबज असेल. असं एकदम आयसोलेटेड ठिकाणी भेटायला जाऊ नका त्या व्यक्तीला. गजबजलेल्या ठिकाणी भेटा. समजा त्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं, की आपण मूव्ही डेटला जाऊया. तर मूव्हीजच्या इथे अंधार असतो आणि यू कॅन बी इन ट्रबल. ओके. सो मूव्ही डेट वगैरे अशा गोष्टींना तुम्ही कंप्लीटली सपशेल नकार द्या. तुमच्याच नोन एरियामध्येच त्या व्यक्तीला भेटायला बोलवा. तुमच्या ओळखीचा तो एरिया असला पाहिजे, गजबजलेला असा एरिया असला पाहिजे. तर ते तुमच्यासाठी सेफ आहे. सो या गोष्टी आपल्याला खूप जास्त लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ती ऑफ व्यक्ती जर अनोळखी असेल, कंप्लीटली अनोळखी आहे, तर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही फोटो शेअर करणं किंवा खूप जास्त इंटिमेट कन्व्हर्सेशन करणं फार लवकर हे आपल्याला टाळायचं आहे. ओके. दॅट्स हाऊ यू कॅन कीप युअरसेल्फ सेफ. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. जर ओळखीतनं तुम्हाला कुठल्यातरी म्हणजे तुमच्या मैत्रिणीचा कोणीतरी नवऱ्याचा मित्र आणि अशा पद्धतीने ओळखीतनं तुम्ही कोणाला तरी डेट करत आहात, तरीही तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत. कारण अल्टिमेटली तुमची सेफ्टी आय एम शुअर इज अ नंबर वन प्रायोरिटी फॉर यू आणि त्याकरता तुम्हाला या सिक्युरिटीच्या गोष्टी पाळायच्या आहेत. दॅट इज नंबर 4. त्याच्यानंतर नंबर 5 म्हणजे हॅव लव्ह रूल्स. ओके. लव्ह रूल्स म्हणजे प्रत्येकाचं एक रूल बुक असतं, की माझ्यासाठी हेच वर्कआउट होणार आहे, हे वर्कआउट नाही होणार आहे. या पद्धतीने मला प्रेम दाखवलेलं हवं आहे आणि इफ यू आर शोइंग दिस थिंग, देन दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. असं काहीतरी एक लव्ह रूल असतो ना आपला. सो हॅव युअर लव्ह रूल्स क्लिअर टू युअरसेल्फ. राइट? सो त्याबद्दल तुम्ही समोरच्या व्यक्तीशी असर्ट पण करू शकाल आणि तुमचा निर्णय सुद्धा घेऊ शकाल. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याबद्दल सांगितली ज्याच्याबद्दल तुम्ही खूप पॅशनेट आहात आणि तुम्ही सांगता आहात आणि अ, समोरची व्यक्ती तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करते आहे. तुमचा जो एक्झिस्टिंग बिलीफ आहे तो बदलण्याचा प्रयत्न करते आहे. तर इमिडिएटली तुम्ही त्या व्यक्तीला सांगा, की "प्लीज डोंट डू धिस. दॅट्स नॉट एक्सेप्टेबल." यू कॅन से दॅट. ओके. यूज डार्क फेमिनिन एनर्जी इन दॅट. असर्टिव्हनेस तुमचा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेट्स से गॉड बिलीव्हर आहात आणि समोरची व्यक्ती इज नॉट बिलिव्हिंग इन गॉड असं काहीतरी आहे. आणि ती व्यक्ती तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करून तुम्हाला खूप जास्त नॅरो डाउन करून कॉर्नर करण्याचा प्रयत्न करते. असं काहीतरी होत आहे. बी असर्टिव्ह आणि त्या व्यक्तीला सांगा, "माझा देवावर विश्वास आहे, तुमचा देवावर विश्वास नाहीये. लेट्स अग्री टू डिसअग्री." राइट? सो एलिगंटली तुम्ही ते कन्व्हर्सेशन हँडल करू शकता आणि यू नो ना, की व्हॉट टू डू लेटर. ऑफ कोर्स यू आर गोइंग टू वॉक आउट फ्रॉम दॅट प्लेस आणि नंतर यू आर नॉट गोइंग टू मीट दॅट पर्सन एव्हर अगेन. आय एम शुअर. सो अशा पद्धतीने जो माणूस एखादा पुशी आहे आणि तुमच्या बिलीफ्सना खूप जास्त क्वेश्चन करतो आहे, तुमचे बिलीफ्स चेंज करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. that person is not a good person. Okay. So that's important. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती आहे, समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही डेट करता आहात, एखाद्या पुरुषाला आणि तो त्याच्या पास्ट रिलेशनशिपमध्ये पास्ट एक्सेस बद्दल त्याच्या किंवा त्याच्या पास्ट रिलेशनशिप्स बद्दल तो खूप वाईट बोलतो आहे. म्हणजे ती कशी नार्सिसिस्ट होती, ती कशी वाईट होती, ती असं करायची, तसं करायची, असं काहीतरी बोलतो आहे. सो दॅट इज अ रेड अलर्ट अगेन. सो तुम्ही लक्षात घ्या, जर जी व्यक्ती ना त्याच्या पास्ट रिलेशनशिप बद्दल खूप जास्त क्रिटिकल बोलते आहे, दॅट मीन्स दॅट पर्सन इज नॉट हील्ड फ्रॉम द पास्ट. आणि अशा अनहील्ड व्यक्तीबरोबर रिलेशनशिप स्टार्ट करणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की नो क्रिटिसिझम आणि नो निगेटिव्हिटी. दॅट शुड बी युअर लव्ह रूल. सो मी तुम्हाला जस्ट एक काय म्हणतात, एक आयडिया दिली, एक अँगल दिला, की अशा पद्धतीच्या व्यक्तीला आपल्याला इन्व्हाईट करायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याकरता तुमचे लव्ह रूल्स तुम्हाला क्लिअर असणं फार गरजेचं आहे. समजा तुम्ही बघितलं, की समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगली वागते आहे, पण हॉटेलमधल्या एखाद्या वेटरशी किंवा दुसऱ्या माणसांशी खूप जास्त घालून पाडून बोलते आहे किंवा भांडण करते आहे, खूप जास्त यू नो सुपिरियरिटी दाखवते आहे, पॉवर दाखवते आहे. यू नो व्हॉट टू डू. राइट? सो लव्ह रूल्स आपल्याला क्लिअर ठेवायचे आहे स्वतःसाठी. या त्याच्यानंतर 6th पॉइंट म्हणजे मला अनेकदा स्त्रिया विचारतात, की हाय क्वालिटी पुरुष मला कुठे भेटतील मैथिली?
सो त्या पुरुषांना कसं शोधायचं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं. ओके. सो त्याकरता मी तुम्हाला टिप देईन ती म्हणजे तुम्ही एखादा सेल्फ डेव्हलपमेंट कोर्स जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी पुरुष तिथे तुम्हाला उपलब्ध असतील, की ती स्वतःवरती काम करतायत ना ते हाय क्वालिटी पुरुष. सो यू कॅन मीट देम देअर, किंवा तुम्ही वॉक्सला जाता, तर वॉक्समध्ये जर तुम्ही चालायला जातात रोज, तर तिथे तुम्ही जॉगर्स पार्कमध्ये वगैरे अशा पुरुषांना भेटू शकता. किंवा इन जनरल तुम्ही समजा जिममध्ये जाता आहात, तर जिममध्ये तुम्हाला असे पुरुष भेटू शकतात. ओळखीचं रूपांतर तुम्ही डेटिंगमध्ये होऊ शकतं. सो त्या पद्धतीने परिचय होऊ शकतो तुमचा. आणि जिममध्ये जाताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरली हाय क्वालिटी मेन विल गो टू द जिम इन बिटवीन 5 AM टू 7 AM, कारण त्याच्यानंतर ते त्यांच्या कामावर जातात, राइट? दे हॅव वर्क टू डू. सो 5 AM क्लब वाले जे पुरुष असतात ते हाय क्वालिटी पुरुष असतात. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. सो त्या पद्धतीने तुम्ही भेटू शकता, किंवा काही ट्रेकिंगचे ग्रुप आहेत, गाण्याचे ग्रुप आहेत. ह्या पद्धतीने जे जे तुमच्या ज्या हॉबीज आहेत, त्या हॉबी क्लासेसमध्ये सुद्धा तुम्ही अशा पुरुषांना भेटू शकता. सो तुम्ही जेवढं स्वतःला एक्सपोजर द्याल अशा गोष्टींमध्ये, तेवढं तुम्हाला तुमचे चान्सेस वाढणार आहेत अशा पुरुषांना भेटण्यासाठी. सो बी ओपन आणि स्वतःला अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करा. स्वतःला घरातनं बाहेर काढा, म्हणजे तुम्हाला असे पुरुष भेटतील. राइट? सो दॅट इज अ टिप नंबर 6. त्याच्यानंतर 7th टिप म्हणजे, मला माहिती आहे की तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल की तुझे स्टँडर्ड्स खूप हाय आहेत, तुझ्या अपेक्षा खूप हाय आहेत आणि म्हणूनच अशा गोष्टी म्हणजे म्हणूनच तुझं लग्न जमत नाहीये वगैरे, वगैरे, किंवा पार्टनर मिळत नाहीये. सो इट्स ओके टू हॅव युअर ओन स्टँडर्ड्स. मी त्याच्याबद्दल काहीच म्हणणार नाहीये. त्या स्टँडर्ड्स ते तुमच्यासाठी बरोबर आहेत ना, कारण कसं आहे माहितीये, पूर्वीच्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांचे स्टँडर्ड्स त्यांच्या त्या मेंटॅलिटी प्रमाणे होत्या आणि दे हॅड खूप जास्त ॲडजस्टिंग पॉवर त्यांच्यामध्ये होती. आय अंडरस्टँड दॅट. आणि आजची जी स्त्री आहे ती खूप जास्त वेल रेड आहे, वेल ट्रॅव्हल्ड आहे. तिला तिच्या आयुष्यातून अनेक अपेक्षा आहेत आणि शी जस्ट रिफ्युजेस टू फिट इन दॅट कुकी कटर मोल्ड, व्हिच इज ओके. हॅव युअर ओन स्टँडर्ड्स, दॅट्स परफेक्टली फाईन. आणि ते स्टँडर्ड्स तुमच्यासाठी नॉन निगोशिएबल आहेत. त्याची जबाबदारी घ्या, एवढंच मला म्हणायचं आहे. तुम्ही जे काही तुमच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षां पद्धतीने तुम्ही, माझ्या या अपेक्षा आहेत आणि त्याची मी जबाबदारी घेते. आणि कुठेतरी स्वतःला पण तुम्ही विचारा, की हे माझं स्टँडर्ड आहे, त्या पद्धतीचीच व्यक्ती मी आहे का? सो जी स्टँडर्ड तुम्ही एक्स्पेक्ट करता आहात ना, त्या स्टँडर्डला तुम्हाला परफेक्ट मॅच बनायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःवरती काम करायला लागाल, स्वतःचं स्टँडर्ड रेज करायला लागाल, यू विल बी एक्झॅक्ट मॅच फॉर हाय व्हॅल्यू, हाय स्टँडर्ड पर्सन. सो हे करून तुम्ही स्वतःचे स्टँडर्ड्स रेज करून तुम्ही अशा पद्धतीने पुरुष अट्रॅक्ट करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये. येस. त्याच्यानंतर 8th टिप, सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे, बऱ्याचदा पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे स्त्रियांच्या मनामध्ये एक बिलीफ निर्माण झालेला असतो, की सगळे पुरुष वाईटच असतात. किंवा मी जे इंटरनेटवरती ना बघते, की मेल, फिमेल या दोघांमध्ये अशी ना एक स्पर्धा चाललेली असते आणि मुलीकडचे, मुलाकडचे त्यांच्या त्यांच्या पद्धतीचे बिलीफ्स लिहित असतात इंटरनेटवरती आणि ते सगळं वाचून ना आपल्या बिलीफ सिस्टमवरती पण परिणाम होत असतो. त्याच्यामुळे असं जर तुम्ही काही वाचत असाल ना, की कसं सगळे पुरुष काय-काय करतात, कशा पद्धतीने वागतात, कसे वाईटच असतात. तर अशा गोष्टी तुम्ही वाचणं फार बंद करा. कारण दॅट इज इंटरफेअरिंग विथ युअर बिलीफ सिस्टम. सो त्याच्यामुळे तुमचा जर असा काही बिलीफ निर्माण झालेला असेल ना, की डेटिंगमध्ये सगळे पुरुष फसवणारेच असतात, सगळे जण त्यांचाच फायदा बघणारे असतात वगैरे, वगैरे. तर इट विल बी अ रोड ब्लॉक फॉर युअर डेटिंग प्रोसेस. सो त्यामुळे तुम्हाला हा बिलीफ चेंज करायचा आहे. प्रत्येक एक्सपिरियन्स जो आहे डेटिंगला जाताना, तो तुम्हाला ओपन माइंडने जायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने दाखवाल तुमचं जे रूप आहे, त्या पद्धतीने समोरून तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे. सो दॅट रिमाइंड्स मी, जर तुम्हाला असं पाहिजे असेल, की डेटिंग मध्ये फेमिनिन एनर्जीचा वापर कसा करायचा, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्या डेटिंग कम्युनिकेशन कसं करायचं फेमिनिन पद्धतीने, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्याबद्दलचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन. त्याचा तुम्हाला अर्थातच फायदा होणार आहे. सो दॅट्स दॅट.
सो सगळे पुरुष वाईट नाहीयेत. देर आर क्वालिटी मेन अराउंड देअर इन दिस वर्ल्ड आणि त्यांना तुम्ही डेट करता आहात, राईट? सिरियस प्रोव्हायडर प्रोटेक्टेड टाईप ऑफ मेन युअर गोइंग टू डेट आणि यू आर गोइंग टू हॅव अ पार्टनर हू इज प्रोव्हायडर प्रोटेक्टर आणि गिव्हर मेंटॅलिटीचा जो असेल अशाच पुरुषाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार. सो हा बिलीफ घेऊन तुम्हाला डेटिंगमध्ये उतरायचं आहे. या सो हॅव अन ओपन माइंड. दॅट इज टिप नंबर 8. आय होप या सगळ्या टिप्स तुम्हाला फायद्याच्या वाटल्या असतील आणि या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की त्याचा विचार करा. आय एम शुअर तुमचा डेटिंगचा प्रोसेस स्पीडअप करण्यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. सो आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय.